कथा भूतकाळात. लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. त्याने स्वतः सुमनला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं होतं. ती म्हणत होती, अरे ही आजची गोष्ट नाही, खूप दिवसांपासून सायली दिदी राहुल भैयाच्या घरी येऊन ते सोबत राहत होते. हे मला आधीच समजलं होतं. दोघांमध्ये काहीतरी अफेअर चालू आहे. मी स्वतः सायली दिदीला राहुल भैयासोबत सिगारेट दारू पिताना पाहिलं आहे. एवढंच नाही तर दोघेही रात्र एकत्र घालवत होते. अरे या श्रीमंत लोकांचे खूप नखरे असतात. हे सर्व मैत्रीच्या नावाखाली चालत होते. स्वतःबद्दलच्या अशा गोष्टी ऐकून राहुलचे रक्त खवळले. त्याला वाटले की त्याला या सगळ्यांची सवय असून खूप वाईट वाटत आहे. तर मग सायलीची उदासीनता रास्त आहे. त्यालाही सायलीशी सहमत व्हावे लागले. त्याने पुन्हा सायलीला समजवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र या कृत्यामागे कोणाचा हात आहे हे शोधण्याचा त्याचा निर्णय होता. गेल्या 2 दिवसांपासून राहुल आणि सायली यांच्यात बोलणे झाले नव्हते. राहुलही त्याचे बिघडलेले काम पूर्ण करण्यात व्यस्त होता. त्याला आपल्या वकिलाला भेटून सत्य जाणून घ्यायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनने राहुलला फोनवर सांगितले की ती आज कामावर येऊ शकत नाही. सायलीने एक्स्ट्रा टाइम थांबायला सांगितला आहे. राहुलने विचारले, का? सायलीच्या घरी काही आहे का? सुमन, जी भैया, आज दीचे काका लोक आले आहेत. राहुल जरा आश्चर्यचकित झाला. काही विशेष काम? सुमन, ते आज सायली दिदीला मुलगा पाहायला येणार आहे. राहुलला खूप आश्चर्य वाटले. त्याने फोन उचलला पण सायलीचे बोलणे आठवले आणि पुन्हा खाली ठेवला. सायलीच्या नात्याबद्दल ऐकून त्याला धक्काच बसला. त्याच्या हृदयात एक वेगळीच हालचाल सुरू झाली जी त्याला समजू शकली नाही. शेजारीच घर असल्याने राहुलच्या खोलीतून सायलीचे घर दिसत होते. सायलीच्या विरान घरात काहीसा गोंधळ दिसत होता. बाहेर गाड्याही उभ्या होत्या. त्याला त्याच्या मनातील गडबड आवरता येत नव्हती आणि मुलाला बघण्यासाठी तो त्याच्या खोलीच्या खिडकीजवळ खुर्ची टाकून बसला. पण मनाला सांगण्यासाठी तो स्वतःला पटवून देत होता की कोणी काहीही म्हणो, मला मित्र होण्याच्या अधिकाराने मुलगा पाहण्याचा हक्क आहे. मुलगा तिच्यासाठी योग्य आहे की नाही? तिने मला सांगितलं नाही म्हणून काय झाले? मी इथूनच बघेन, निदान मी लूक तरी बघेन. राहुलने बराच वेळ वाट पाहिली पण नंतर तासाभराने मुलाकडचे घरातून बाहेर आले आणि त्यांच्या मागे एक म्हातारा हात जोडून बाहेर आला. राहुलला अंदाज आला की तो सायलीचा काका असावा. दोघांनी मिठी मारली त्यावरून हे स्पष्ट होते की लग्न जमले आहे. ती कुठे आहे या विचाराने राहुल बाहेर उभे असलेल्या लोकांमध्ये सायलीला शोधत होता. तेव्हा त्याला दिसले की सायली मागे लाल ओढणी घेऊन मान खाली करून थोडी लाजत उभी होती. तिच्या माथ्यावरची शिकण तिच्या मनातल्या वादळांचे संकेत देत होती. तर शरमेने खाली झुकलेले तिचे डोळे तिच्या सौंदर्यात भर घालत होते. आज सायली नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती. आजच्या आधी राहुलने सायलीला असं कधीच पाहिलं नव्हतं. तो स्पष्ट बोलणाऱ्या सायलीला ओळखत होता, जिने स्वतःच तिच्या लग्नासाठी मागणी घातली होती. जी म्हणायची, मला लाजणं जमत नाही, पण आज ती सामान्य मुलींप्रमाणे एका बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात नम्रता आणि तिच्या वागण्यातला नाजूकपणा होता. लाल दुपट्ट्यात सायलीला पाहून त्याला तीच गोष्ट आठवते जेव्हा त्याने सायलीला तुला भारतीय लूक शोभतो असे सहज सांगितले होते. पण प्रत्यक्षात आज राहुलची सायलीवरची नजर हटत नव्हती. अचानक राहुलच्या मनात विचार आला, राहुल, तुला सायलीला लग्नासाठी नाही म्हटल्याचा पश्चाताप होतोय का? राहुलच्या मनाला हे जाणवताच त्याच्या मनाने लगेच मैत्रीचे गाणे गायला सुरुवात केली आणि मग डोक्याने त्याच्या मनातील भावना उधळवल्या. इतकं सगळं पाहिलं राहुलने, पण जे काम करण्यासाठी राहुल आज सकाळपासूनच सायलीच्या घराकडे टक लावून पाहत बसला होता तेच झाले नाही. पण त्यामुळे राहुल उदास झाला होता की इरिटेट? तर काय कारण असावे?
राहुल स्वयंपाकघरात चहा बनवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र निराशेमुळे त्याला ना सामान मिळू शकले ना गॅस पेटवता आला. राहुल कपाट उघडत, ही चहा पावडर कुठे ठेवली आहे? काही मिळत नाही, काही सापडतच नाही. वर सायलीने सुमनलाही बोलावले. मी मोलकरणीशिवाय काही करू शकत नाही हे तिला माहीत आहे. कोणता राष्ट्रपती येणार होता? मुलाकडचे तर येणार होते. स्वतःच्या हाताने जेवण बनवून आणखी इम्प्रेस केले असते. माझ्या पोटावर लात मारायची काय गरज होती? चार गोष्टी काय बोलले? तिच्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतला आणि मला विचारणे तर दूर, तिने मला सांगितलेही नाही. आणि हे बघा, मला काही वाईट वाटत नाही. मॅडम घर बसवायला निघाली, तेच निदान तिने मला सांगायला तर हवं होतं. 4 बातम्यांमुळे आज एवढं पर्क केलं. काहीही झाले तरी मी तिला फोन करणार नाही. जर तुला माझे दूर राहणे योग्य वाटत असेल तर ठीक आहे, मीही तुझा शब्द नक्की पाळेन. माहीत नाही राहुलच्या मनात अजून काय काय चालत होतं. आजच्या दिवसाबद्दल सायलीने त्याला तिच्या नात्याबद्दल सांगितले नव्हते. ही गोष्ट राहुलला खटकत होती. सायलीच्या या परक्या वागण्याने तो परेशान झाला होता. तरीही राहुल का माहीत नाही स्वतःला सफाई देण्याचा प्रयत्न करत होता. तो दाखवत होता की सायलीचे लग्न किंवा तिने टाळल्याने त्याला काही फरक पडत नाही. पण सत्य हेच होते की त्याला फरक पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन कामावर आल्यावर राहुलने तिला सायलीबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला सुमनने बोललेली गोष्ट आठवली. त्याला त्या क्षणी इतका राग आला की त्याने तिला कामावरून हाकलून द्यावे. पण काम कोण करणार? आणि आता सायली त्याला मदत करू शकणार नव्हती. ही गोष्ट वेगळी आहे. आज सकाळी पाहिल्यावर पाहून न पाहिल्यासारखं केलं. हा सगळा विचार करून राहुलने सुमनला काहीही विचारले नाही. पण काही वेळाने सुमन स्वतः आली आणि म्हणाली, भाऊ माहीत आहे का, सायली दीदीचे लग्न ठरले आहे. राहुल काही माहीत नसल्याचं भासवत, हो का? तर मग तू मुलगा पाहिला का? सुमन, नाही भाऊ, मुलगा आलाच नाही, पण लग्न लवकरच होणार आहे. सायली दीदीने तुम्हाला सांगितले नाही? राहुल ताना मारत, नाही, कारण तू सायलीची रिपोर्टिंग तर करतेस. सुमनला राहुलचा संकेत समजला म्हणून ती शांतपणे तिथून निघून गेली. राहुल मनात, सायली ठीक तर आहे ना? लग्न अचानक, तेही मुलाला न पाहता. राहुलने सायलीला कॉल केला पण तिने पुन्हा कॉल उचलला नाही. राहुलने याआधीही मेसेज केला होता पण सायलीनेही त्याला प्रतिसाद दिला नाही. राहुल प्रयत्न करून थकला होता पण त्या दिवसापासून तो सायलीशी काही बोलू शकला नव्हता. त्या दरम्यान राहुलला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागले. एके दिवशी तो न्यूयॉर्कला असताना सायलीचा फोन आला. फोनवर सायलीचा कॉल बघताच राहुलचे डोळे चमकले. त्याने पटकन कॉल रिसीव्ह केला. सायली, हॅलो राहुल. पलीकडून सायलीचा आवाज ऐकताच राहुलचा गळा भरून आला होता. त्यासोबत असे पहिल्यांदाच घडत होते. राहुल स्वतःवर नियंत्रण ठेवत, हो सायली. तू ठीक आहेस? सायली, हो. आणि तू? राहुल, नाराज आहे. तुझ्या लग्नात तू मला तुझा नवरा बनवणार होतीस आणि आज तू मला पाहुणाही बनवला नाहीस. सायली अश्रू आणत, काय करू? हमको मिली उसकी सजा जो हम खता कर ना सकी कि हम बेवफा हरगिज ना थे पर हम वफा कर ना सके. राहुल हसत, कमाल आहे. तुला गिटारवर एक धून शिकवायला मला 2 महिने लागले आणि तुझ्या भावी पतीने तुला फक्त एका आठवड्यात शर्माना ते शायराना शिकवले. वा भाई. सायली, कमाल तर तू करत आहे. आज तू तुझी आणि माझ्या भावी पतीची तुलना करत आहेस. राहुल, तुला वाईट वाटलं का? ज्याची दावेदारी मला दिली होती आज मी त्याची बरोबरीही करू शकत नाही का? दोघीही हसतात. सायली, मस्करी करू नकोस राहुल. तुझे गिफ्ट मिळाले मला. राहुल, मग तुला कसं वाटलं? सायली, खूप सुंदर.
मी लाल रंगाची साडी फक्त काही खास असेल तेव्हाच घालेन. राहुल. कोणते खास प्रसंग? सायली. जसे की तुझं लग्न. राहुल. तू पुन्हा सुरू झालीस. ठीक आहे, ऐक. त्या दिवशी लाल रंगाचा दुपट्टा तुला खूप छान दिसत होता. सायली. पण या सगळ्यांची काय गरज होती? राहुल. का? गिफ्ट काही जेवण आहे का? भूक लागली तरच द्यायचं. आली मोठी काय गरज आहे? सायली. नाराज का होते? मला तसे म्हणायचे नव्हते. राहुल. तुझ्या लग्नाबद्दल ऐकल्यावर वाटलं की मित्राला जाता येत नसेल तर काय झाले, किमान मित्राचे गिफ्ट तरी जाऊ शकते. सायली. राहुल. टोमणे मारू नकोस. तुला थँक्यू म्हणण्यासाठी कॉल केला आहे. राहुल. फोन डिस्कनेक्ट कर. मला तुझे थँक्यू ऐकायचे नाही. आणि मी तुला हे कपडे आणि दागिने दिले आहेत जेणेकरून तू तुझ्या पतीसमोर शॉर्ट्स घालून फिरू नये. त्यामुळे गिफ्टसाठी थँक्स म्हणू नको. तुझ्या सासरच्या घरी तुझे नाक कापण्यापासून तुला वाचवले त्यासाठी बोल. सायली हसायला लागते. पण हसत असताना अचानक तिचा आवाज जड झाला. सायली. राहुल, उद्या माझे लग्न आहे. तू मला शेवटच्या वेळी भेटायला येऊ शकतो का? मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. राहुल. डोळे ओले झाले होते. मी नक्की येईन सायली. आणि माझ्यावर विश्वास ठेव. ज्याने आपल्या मैत्रीवर इतका मोठा कलंक लावला आहे त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. सायलीने फोन कट केला होता. त्या रात्री रात्रभर राहुलला झोप आली नाही. त्याच्यापुढे सायलीची बदनामी, ते फोटो, त्या घाणेरड्या कमेंट, हे सगळं त्याच्या डोळ्यांसमोर फिरत होतं. त्याला सायलीच्या इज्जतीची एवढी काळजी होती की त्याने अनेकदा सायलीला रात्री घरी येऊ देण्यास नकार दिला होता. त्याच्यामुळे सायलीला त्रास होऊ नये यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असे. पण आज प्रत्येकाच्या तोंडात सायली आणि राहुलची चर्चा होती. मग कोण आपल्या घरच्या मुलीचे असे फोटे पाहून खुश होईल? सायलीच्या लग्नाचा अचानक निर्णय घेण्यामागेही हेच कारण आहे. त्यामुळेच सायलीने मला घरी येण्यास नकार दिला. शेवटी तिच्या घरच्यांनीही मला त्या फोटोमध्ये पाहिले असेल. ते सगळे माझ्या रक्ताचे तहानलेले असतील. बस फक्त एकदा त्या डिटेक्टिव्हशी माझे बोलणे होऊ दे. ज्याने कोणीही घृणास्पद कृत्य केले आहे त्याला मी जिवंत सोडणार नाही. हा सगळा विचार करत राहुलने रात्रभर जागून काढली. सकाळ झाली होती. राहुल आज भारतात परतणार होता. शेवटी तो सायलीचे बोलणं कसं टाळणार होता? आज त्याला सायलीला भेटायचं होतं. भूतकाळातील कथा. राहुलचे विमान भारतात उतरले होते. रात्रीचे 8 वाजले होते. राहुल त्याच्या घराकडे निघाला होता. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. गाडीतील म्युझिकचा आवाज आणि त्याच्या हृदयाचे ठोके एकाच भाषेत बोलत होते. सायलीच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू होती. सायलीचं निर्जन घर माणसांनी भरलेलं होतं. थोड्याच वेळात लग्नाची मिरवणूक येणार होती. सर्वजण लग्नाच्या मिरवणुकीच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त होते. राहुलची गाडी सायलीच्या घरासमोर येऊन थांबली. पण सायली कुठे होती? राहुलने सायलीला फोन केला असता दुसऱ्याने कोणी फोन उचलला. सायलीला विचारले असता तिने सांगितले की ती सध्या काही चुडा भरण्याचा विधी करण्यात व्यस्त आहे. ते ऐकून राहुल घरी आला. काही वेळाने आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. राहुल त्याच्या खोलीच्या खिडकीपाशी आला. बाहेर पाहिलं तर सायलीच्या दारात लग्नाची मिरवणूक उभी असलेली दिसली. तेवढ्यात सायलीचा फोन आला. हॅलो राहुल, तू आला नाहीस? राहुल. अरे मी घरी आहे. मी कधीचा तुझ्या कॉलची वाट पाहत होतो. सायली. अरे यार, मी चुडा घालत होते. ठीक आहे, ऐक, मागच्या गेटवर भेट. पळून जाण्याचा हेतू तर नाही आहे? राहुल गमतीने म्हणाला. सायली. तू पुन्हा मस्करी करू लागला. मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. ये ना. राहुल. ठीक आहे, येतोय. सायली खुश होती. आवाजावरून तर तसं वाटत होतं. असा विचार करत राहुल त्याच्या घरामागील गार्डनच्या गेटमधून सायलीच्या मागच्या अंगणात पोहोचला. हे गेट राहुल आणि सायलीच्या घराच्या सीमेवर होते, जे सायलीने स्वतः बसवले होते. या गेटमधून सायली अनेकदा राहुलच्या घरी जात असे.
हे गेट उघडताना राहुलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आजपासून या गेटलाही काही अर्थ नाही राहिला सायली. राहुल सायलीची वाट बघत मागे उभा होता. जेव्हा सायली लग्नाचा जोडा घालून काळजीत थोडा आश्चर्यचकित होऊन तिचा दुपट्टा सांभाळत आली, तेव्हा राहुल तिच्याकडे एकटक बघतच राहिला. आकाशात चमकणारे चांदणे तिच्या चेहऱ्यावर पडत होते, त्यामुळे तिच्या मांग टिकातले रत्न कधीतरी चमकत होते आणि तिच्या मेहंदी लावलेल्या हातावरच्या लाल बांगड्या आज तिला वेगळेच रूप देत होत्या. बांगड्याला जोडलेल्या घुंगरांमध्ये तिच्या चुनरीचा एक कोपरा अडकला होता आणि जेव्हा सायलीने तिचे लाजणारे डोळे वर केले तेव्हा राहुलचा श्वास थांबला आणि त्या ओल्या डोळ्यांतील काजळाने जसं काही वाहणारा पूर थांबल्यासारखं वाटत होतं. राहुल फक्त तिच्याकडे बघत होता. सायलीने राहुलला पाहताच तिला तिचे अश्रू आवरता आले नाही, पण स्वतःवर नियंत्रण ठेवत चेहऱ्यावर खोटे स्मित घेऊन ती त्याच्याकडे गेली आणि विचारले, कशी दिसते मी? बस असं समज की चंद्र, चांदणे, खाली पाहणारे डोळे आणि हे काजळ या सर्वांचा गाण्यात खूप उल्लेख केला आहे, पण आज मन म्हणते ते वाचतो म्हणून स्वीकारावसे वाटते. राहुल तिच्या बांगड्यांमध्ये अडकलेला चुनरीचा कोपरा सोडवत म्हणाला. तेव्हा सायली हसली आणि म्हणाली, राहुल, तुला फ्लर्ट कसे करावं हे देखील माहीत नाही. किती रद्दी लाईन फेकल्या तू, तुझे काय होणार? राहुल हसायला लागला आणि म्हणाला, यापेक्षा वाईट ते काय असेल की ज्या लग्नासाठी त्याला नवरदेव होण्यासाठी प्रपोजल आले होते, आज त्या लग्नात पाहुणा म्हणून येण्याची निमंत्रण पत्रिकाही मिळाली नाही. सायली, का मला वधूच्या पोशाखात पाहून मला नाकारल्याचा पश्चाताप होतोय का? राहुल, जरी झाला तरी काय फरक पडतो, कारण दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. आम्ही गिटारवादक फक्त मैत्रीच्या आठवणी सोबत घेऊन जाऊ. सायलीचा गळा भरून आला. ती काही बोलू शकली नाही, फक्त राहुलकडे बघत होती. राहुलने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे खेचले आणि तिला छातीची घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, काळजी करू नकोस. मागच्या दिवसात जे काही झाले ते विसरून जा. एक नवीन आणि आनंदी जीवन सुरू कर. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, काहीही झाले तरी तू माझी चांगली फ्रेंड होतीस आणि कायम राहशील. राहुलचे बोलणे ऐकून सायली रडायला लागली आणि रडत रडत म्हणाली, अरे असे नको बोलू राहुल, मी तुझ्या मैत्रीच्या लायक नाही. राहुल, तू वेडी आहेस का? लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. सायली स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाली, मी तुला एक महत्त्वाचे सांगायला बोलावले आहे. हो बोल. सायलीचा हात धरून राहुल म्हणाला. सायली बोलणारच होती तेवढ्यात तिची नजर काकांवर पडली, जे रागाने लाल हात जोडून उभे होते आणि त्यांच्या मागे नवरदेवासह काही लोक उभे होते. सायली आणि राहुल दोघांनाही धक्का बसला. काकांनी पुढे येऊन सायलीच्या गालावर जोरात चापट मारली. सायली घाबरली. राहुल बोलला, अहो काका, हे काय करताय? राहुलला धक्का मारताना काका म्हणाले, तू दूर हट, नाहीतर तुला कापून टाकेल. आधीच तुम्ही दोघांनी मिळून आमचं नाक कापलं आहे. धन्यवाद.